नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। चला मी आज तुम्हाला वातीचा एक नवीन प्रकार दाखवणार आहे। या वातीला आपण म्हणणार आहोत मोदक वाती। पहिले वाती बनवून घ्यायचे आहे। इथे मी हा कॉटन घेतलेला आहे, कापूस। वाती आपल्याला लांब सडक आणि जाडसर बनवायचे आहे, किंवा या वातीला दूध लावून पण बनवू शकता। तर अशा प्रकारे जाडसर आपल्याला वाती बनवायचे आहे। मी काही वाती बनवून घेतलेले आहेत। तूप घेतलेलं आहे, हे गाईचं तूप आहे। या तुपाला वितळवून घ्यायचं आहे, म्हणजे की मेल्ट करून घ्यायचं आहे। दिव्यामध्ये सुगंधित स्मेल साठी टाकायचा आहे कापूर, याला बारीक करून घ्यायचं। तुपाला पण मेल्ट करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हे टाकायचं आहे कापूर, आणि याला तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। आणि कापूर छान तुपामध्ये मिक्स पण होतो। तुपाला एका भांड्यामध्ये घेऊया। इथे मी हा घेतलेला आहे मोदकचा साचा। आता तुम्ही म्हणसाल इथे की मोदकच्या साच्याचं काय काम आहे। मोदकच्या साच्यामध्येच मी वाती बनवणार आहे। जेवढे आपल्याकडे मोदकचे साचे आहेत तेवढे घ्यायचे आहे। आपल्याकडे 3 किंवा 4च मोदकचे साचे आहे। आता ही जी वात आपण बनवून ठेवलेली आहे टाकायची आहे मोदकच्या साच्यामध्ये। तर अशा प्रकारे वात टाकायची मोदकच्या साच्यामध्ये, आणि जे ते तूप आहे ते साच्यामध्ये भरायचं। साच्याला मी पहिलेच फिट्ट बंद करून घेतलेला आहे, आणि साच्याला एखाद्या ग्लासवर किंवा वाटीवर ठेवायचं आहे। अशा प्रकारे अशा वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये हे असे साचे ठेवायचे आहे। साच्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजरमध्ये 1-2 तास ठेवू शकता। मोदकच्या साच्याला ठेवून 2 तास झालेले आहेत फ्रीजमध्ये, आणि हे बाहेर काढलेले आहेत। त्याला खोलून घेऊया। तर बघा, खूप छान असा दिवा निघालेला आहे। आता आतमध्ये जी वात टाकली होती ती अशी वर काढायची आहे। हे बघा, वात वर आलेली आहे। वातीला सुंदर दिसण्यासाठी थोडंसं वरून कुंकू लावायचं आहे। एक दिवा मी तुम्हाला जाळून पण दाखवते। तर हा मोदक दिवा कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।